थोडंसं रेस्ट घेत आहेत माझ्या मते. आज दिवसभर तिन्ही पंचांनी माझ्या मते चांगली कामगिरी केली आहे. वी आर थँकफुल टू देम, कारण निष्पक्ष पंचगिरी हाच क्रिकेटचा कणा असतो. जर तिथे पक्षपातीपणा झाला तर मात्र सामन्याचं रूप पालटतं. आपण जनरली ते पाहिलं आहे, कधीतरी ऑस्ट्रेलियामध्ये, कधीतरी पाकिस्तानमध्ये तर सुनील गावस्कर साहेब नेहमी म्हणायचे की तिथे तुम्ही LBW होऊच शकत नाही. समीर गोलंदाजी मार्कवरती. पंच स्क्वेअर लेग. नवीन मॅच सुरू होते, नवीन मॅच. स्क्वेअर लेगचे पंचांची विनंती आहे, कृपया सामन्याला सुरुवात करायची आहे. समीर ठाकूर गोलंदाजी मार्कवरती आहे आणि समोर आहे निहाल आणि रुपेश. निहाल पहिला सामना करेल समीरचा. पाहूया, 10 चेंडूंचा खेळ आहे. टीम नंबर 59 एकेकाळी विजेती टीम आहे या पर्वाची. माझ्या मते 2020ची विजेती टीम आहे ही. 10 चेंडूंचा सामना असेल, 5-5 चेंडूची ओव्हर असेल. आपण थोडेसे सामने कर्टेल केले आहेत कारण सामने भरपूर शिल्लक आहेत. फायनल सेमीफायनल बाकी आहे अजूनही. समीर गोलंदाजी मार्कवरती. समोर आहे तो म्हणजे निहाल. आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला मिड विकेट रिजनमध्ये. हा निश्चितच चौकार होतो का पाहूया. इथे मात्र पंच चौकार म्हणून घोषित करतायत. आणि पहिल्या चेंडूवरती आखूट टप्प्याच्या चेंडूला जी शिक्षा दिली पाहिजे ती शिक्षा, परफेक्ट शिक्षा निहालनी दिली आहे. बॅटच्या मिड ऑफ द बॅट चांगला पुल केलाय. समीर चांगली गोलंदाजी करताना पाहूया. थोडासा आता पुन्हा थोडीशी लाईन लेंथ कव्हर करताना दिसतोय. पाहिलंच क्षेत्ररक्षकाला. 2 चेंडूंचा खेळ, धाव संख्येच्या एकही गडी बाद नाही. टीम नंबर 59 बॉलिंग फर्स्ट. पुन्हा एकदा कट केला, थोडीशी आत आणला चेंडूला. पाहिलं आखूट टप्प्याचा चेंडू म्हणजे जवळपास शिक्षा आहे, त्याच्यामुळे थोडीशी लेंथ बदलली. फुलर लेंथ वरती काम करतोय सध्या तो म्हणजे समीर. समोर आहे निहाल. थोडासा चाचपडताना मोठा फटका कव्हर रिजन मध्ये. पाहूया झेल होतोय का. आणि एक चांगला झेल तिथे टिपला जातोय. कौतुक करावं लागेल कारण कॅचेस विन द मॅचेस. नवीन फलंदाज. सर्व संघांना विनंती आहे की कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनेच बसायचे. युवराज जातोय जागा घेण्यासाठी. पाहूया युवराजला 6 षटकार ठोकता येत आहेत का. समोर आहे समीर. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडू नंतर. मोठा फटका मिड विकेट रिजन मध्ये. एकाच धावेवर समाधान. पाहूया ओव्हरथ्रो झाला तर मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चितच होईल. या 2 धावा होत आहेत. 2 धावेने धावसंख्या ती म्हणजे 6. चांगली गोलंदाजी. पहिल्या चौकारानंतर समीरचं कौतुक करावंच लागेल मित्रांनो, कारण चांगली गोलंदाजी केली. थोडंसं कंटेंट झोनमध्ये ठेवलं. नवीन गोलंदाज निशिकांत येतोय माझ्या मते. माफ करा, संतोष टेटामे. आणि समोर फलंदाज आहे तो रुपेश. सलामीला आलेला फलंदाज रुपेश. पाहूया शेवटचे 5 चेंडू. धावसंख्या झाली 6. 5 चेंडूवरती मॅक्सिमम स्कोर करायला पाहिजे मित्रांनो. सारस्वत बँक आपल्याला 1 लाख कोटी हा मॅक्सिमम स्कोर आणि त्याच्यानंतर भरपूर करायचा आहे. या सामन्यानंतर पुढचा सामना सुरवे. तयार राहायचं आहे दोन्ही टीमना. समोर आहे गोलंदाज संतोष. भिरकावून दिलेला चेंडू. पाहूया मिड विकेटला कॅच होतंय का. आणि चांगला झेल.
नवीन फलंदाज जातोय रोशन. रोशन थोडा घाई करायची, आपल्याला इथे सामने भरपूर खेळवायचे आहेत, थोडंसं त्वरित जायचं मैदानामध्ये. रोशन नाम तो रोशन करना पडेगा अभी, क्योंकि चेंडू शिल्लक आहेत फक्त दोन चेंडूवरती. पाहूया किती धावा काढतोय रोशन. ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे निर्धाव जातोय चेंडू. शेवटचा चेंडू. संतोष अतिशय नफीतुली गोलंदाजी करताना दिसतोय. आणि हा पाहूया इथे डीप होतोय चेंडू. पंचांचा निर्णय पाहायला लागेल. इथे थोडासा रनआउटचा पण प्रयत्न होता, परंतु नाही. शेवटचा चेंडू. आणि समोर आहे फलंदाज रोशन. पाहूया कसा समाचार घेतो या शेवटच्या चेंडूचा. प्रयत्न तर निश्चितच चांगला होता, परंतु मिड विकेटला फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागेल. नाही, दुसरी धावेसाठी प्रयत्न केलाय. इथे विकेट किपर इथे थोडंसं चकतोय. आणि आता पाहूया मित्रांनो, फंबल नो, दॅट्स आउट, दॅट्स रन आउट. नऊ रनांचं उद्दिष्ट, 9 धावा करायच्या आहेत या सामन्यामध्ये. अतिशय सोपं आव्हान आहे टीम 59ला. माझ्या मते एका वर्षाचे ते विजेते सुद्धा आहेत. पटापट यायचं आहे, फिल्डिंग टीम पटापट क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बॅटर तयार ठेवायचे आहेत. चला, गोलंदाज आहे निहाल आणि सामना करतील ते म्हणजे दोन्ही फलंदाज. विशाल जातोय स्ट्राइक वरती आणि संतोष जातोय नॉन स्ट्राइकला. पाहूया, फक्त 9 धावाच करायच्या आहेत. म्हटलं तर सोपं आव्हान. इथे 10 चेंडू 9 धावा. प्री क्वार्टर फायनल. याच्यातली जी जिंकणारी टीम आहे ती 61शी खेळणार आहे. या सामन्यातली जी टीम जिंकेल त्याला टीम 61 नंतर पुढचा सामना त्वरित खेळायचा आहे, लक्षात घ्या. प्री क्वार्टरचे मग सामने संपणार आहेत. त्याच्यानंतर घमासान युद्ध सुरू होईल. क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल. चषकाचा मानकरी, आजच्या रात्रीचा मानकरी, आजच्या रात्रीचा जल्लोषाचा मानकरी पाहायला मिळणार आहे या खालसा कॉलेजच्या ग्राउंडवरती. आणि सर्वजण इथे डिनर सुरू आहे मित्रांनो, थोडंसं जेवण करून घ्या. गोलंदाजी मार्कवरती आहे निहाल. सामना करतोय तो म्हणजे विशाल. थोडासा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये एकच धाव. संघाचं खातं, वैयक्तिक खातं खोलतोय. फक्त 9 धावा करायच्या आहेत. घाई करून जमणार नाही. माहिती आहे विशालला, माहिती आहे संतोषला. संतोषमध्ये मोठी ताकद आहे निश्चितच. जर बॉलचा टप्पा समोर आला तर मात्र भिरकावण्यासाठी सुद्धा पाहणार नाही मागे पुढे संतोष. परंतु इथे मात्र ढकलून दिलाय. स्क्वेअर लेग रिजनमध्ये एकच धाव. समाधान. धावसंख्या 2. चांगली गोलंदाजी निहाल मार्फत. आजचे सामने साहेबांच्या माहितीसाठी कोकण आणि गोवामधला जो सामना झाला, एकदम माफ करा, कोकण गोवा वर्सेस पुण्याचा जो सामना झाला, 1 चेंडूवरती, शेवटच्या चेंडूवरती 3 धावा हव्या होत्या. आणि तिथे पुण्याने नेहमीप्रमाणे आपला संयम राखला, शांतपणा राखला आणि जिंकून दिलं मॅचला. सुधीर आणि निलेशची टीम. इथे मात्र चौकार मिळतोय, चौकार वसूल होतोय विशालच्या बॅटमधनं. धावसंख्या झाली ती म्हणजे 6, म्हणजे फक्त 3 धावा हव्या आहेत. यातली जी विनिंग टीम असेल ती टीम नंबर 61शी खेळेल.
लक्ष द्यायचंय. निहाल अतिशय चांगली गोलंदाजी, मात्र इथे पुन्हा एकदा चौकार आणि आय थिंक दॅट्स द मॅच फॉर द टीम नंबर 59. आणि मी आपले दोन्ही कॉमेंट्रेटर यांना विनंती करतोय की कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. टीम नंबर 61 म्हणजे पवन देशमुख, विराज पवार याची टीम आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी निमंत्रित